नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे आज टमाटरपासून अशी ही भन्नाट रेसिपी. तर काय बनते पहा टमाट्यापासून, पण कच्चे टमाटे घेतलेले आहे. खूप छान लागणारी ही रेसिपी आहे. नक्कीच पहा काय बनणार आहे पुढे या टमाटरचं, तेच नक्की तुम्हाला कळेल. तर पहा मी आता टमाट्यापासून आपण प्रत्येक वेळेस पिकल्या टमाट्याची किंवा लाल टमाट्याची किंवा अशी त्याची चटणी बनवत असतो. पण ह्या वेळेस मी बनवणार आहे हिरव्या टमाट्याची चटणी. पण ती पहा कशी बनवणार आहे, काय साहित्य घालणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे, पहा पुढे. खूप जबरदस्त लागते, खूप टेस्टी लागते. तर कांदे घेतलेले आहेत मी, 2 कांदे घेतलेले आहेत. तर त्याला मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे. पहा, जर समजा टमाटर तुम्ही घेतली, आता 2 कांदे घेतले, टमाटर घ्यायची 4 त्याच्यात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व काही करायचं आहे. तर पहा तुम्ही काय काय करते, मी कसं करते ते संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. अगदी साधी सोपी पण तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. तर तुम्ही पहा व्हिडिओ. तर आता पहा, मी आता कांदा चिरलेला आहे. असा पातळ स्लाईसची चिरल्यामुळे काय होतं, लवकर आपल्याला शिजलं जातो आणि छान दिसतो पण कांदा. म्हणून पातळ स्लाईसनी लांबडा लांबडा चिरलेला आहे कांदा. त्याच पद्धतीने आपल्याला टमाटर पण चिरायची. तशी नाही चिरता आली, टमाटर कशी थोडीशी लूज असतात ना, अशी नाही चिरता आली तर कापायची लांबडी लांबडी. तर आता थोडासा कांदा राहिलेला आहे, मी तो पण घेते चिरून. तर ते चिरता त्याच्यावर किसता येणार नाही म्हणून ह्यानी सुरीनी जरासा असा करून घेते. चालतोय तो, ते तेवढाच टाकला तरी चालते. तर पहा, आता इथे मी टमाटर घेणार आहे आता पुढे. तर टमाटर माझ्याकडे हिरवी आहेत, ही बघा एवढी सारी टमाटे आहेत हिरवी. तर ह्याला मी किसून घेणार आहे. तर किसता एवढी येणार नाही ती, मला तरी वाटतं का की चिरलेलीच फायदा होईल त्याला. तर हे बघा मी चिरूनच घेते आता पहिली. खूप त्याचा रस पळायला लागलेला आहे म्हणून अशी चिरून घे. कांद्यासारखीच पातळ लांबडी कापायची टमाटर. मी आता संपूर्ण टमाटर कापून घेते त्याच पद्धतीने कांदा कापला आपला ना, त्याच पद्धतीने. आणि ती काय नंतर ना तिला सगळं त्यातलं बी काढून टाकायचे आपल्याला. त्यातला रस असतो बीमध्ये, तो पण काढून टाकायचा. नाहीतर काय होतं, टमाटर सगळे आंबट होतील आपली. आता इथं मसाला घेते. टमाटर चिरून झालेली आहे आपली. आता भरपूर सारा लसूण घ्यायचा, चांगला मोठा कांदा 2 घेतलेले आहेत. त्या लसूण 2-4 मिरच्या टाकायच्या. तिखट तुमच्या प्रमाणात टाका. मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या. आणि शेंगदाण्याचं 1 मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत, ते वाटून घ्यायचे. पहा आता अशा पद्धतीने वाटून घेते मी. आणि हे पण भरून घेते व्यवस्थिशीर. सगळंच काही करून घेते. आता पुढे हे सर्व केलेलं आहे मी, वाटलेलं पण आहे. आता 2 पळ्या मला तेल घालायचं त्याच्यामध्ये. थोडंसं टाकते अजून, बाकी त्याला जरासं चमचमीत करण्यासाठी पाणी नाही घालायचं, काय नाही, म्हणून थोडं जरा जास्तच तेल घालायचं त्याला. आणि खूप चमचमीत होतं, मात्र छान होतं. तर पहा आता मी इथे टाकलं जिरं आणि मोहरी. छान फुलून द्यायची जिरं मोहरी आपल्याला. फटाफट दाखवते रेसिपी. हे फुलल्यानंतरच दुसरी प्रोसेस करायची आपल्याला. जरासुद्धा आधी मोहरी तर एकदम फुललीच पाहिजे, नाही तर कडवट लागते. आता कांदा घ्यायचा, कांदा टाकून द्यायचा आपल्याला. छान कांदा कापले गेलेला आहे, मस्त मस्त. आता ते कांदा जरासा असाच ठेवायचा, हलवायचा नाही. थोडा वेळ ठेवून द्यायचा असाच, नंतर हलवायला घ्यायचा आपल्याला. बघा थोडा वेळ असाच गॅसवर मुरून द्यायचा त्याला, कांद्याला. चांगलं 15 सेकंद मुरून दिलं तरी चालेल. 15 मिनिट असं एवढा वेळ मुरून द्यायचा. नंतर आपल्याला सुरुवात करायला. हे पहा, अशा रीतीने केलं तरच होती चांगली. काही काही गोष्टी अशा टीप असतात, त्या लक्षात ठेवण्याजोग्या असतात. हे बघा आता मी हलवते, म्हणजे खालची बाजू छान करपली का वरची बाजू लगेच होती आणि पटकनी होती. त्याच्यामुळं अशा पद्धतीने थोड्या वेळ कांदा टाकून थांबायचं, नंतर मग हलवायचं. आता हे बघा छान असं परतून घेते मी कांदा. लगेचच कोथिंबीर टाकते. कांदा आपला ट्रान्सफर होतपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. हे पहा
आता कांदाचं ट्रान्सपोर्ट झालेलाच आहे आपला, जवळजवळ सुट्टा झालेला आहे. त्याच्यात टाकली मी हळद, धणे पावडर आणि मिक्स करायचं त्याला. आता हे वाटण वाटलेलं आहे ना आपण, ते शेंगदाणे आणि लसूण मिरच्या हे सर्व वाटलेलं होतं ना, त्याला त्याच्यात घालायचं आणि परतून घ्यायचं छान. एवढी जबरदस्त लागते ही टमाटरची चटणी ना, एकदा बनवून पहा मैत्रिणींनो, खरंच खूप छान लागते. पण पद्धत ही करायची पद्धत ठेवा. थोडा वेळ असं थांबायचं, नंतर परत करायचं चालू. थोडा वेळ थांबायचं म्हणजे काय होतं, त्याची प्रोसेस ह्या टमाट्याच्या चटणीची वेगळ्या प्रोसेसनी मी भाजली जाते, वेगळ्या प्रोसेसनी होती, त्याच्यामुळे चव आणखीन वाढते. म्हणून मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा. हे बघा आता करपायला लागलेले आहे. म्हणजे मी एक बाजू थांबवते, नंतर परत थोडा वेळ थांबते, नंतर परत चालू करते. तर ही टमाटर सगळी बी काढून घेतलेली आहे आणि ही सोडून दिलेली आहे त्याच्यात. पहा चव त्या टमाटरला खूप चव येते. मस्त असं परतून घ्यायची. आता याच्यात टाकायचं आपल्याला मीठ. मीठ चवीप्रमाणे टाकायचं, आपल्या अंदाज घेऊन मीठ टाकायचं त्याला. मस्त परत हलवून घ्यायचं एकदा मीठ टाकल्यानंतर. आणि नंतर मग जरा बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि बारीक गॅस करून 5 मिनटं ठेवून द्यायचं. 5 मिनटात आपली तयार होती टमाट्याची चटणी. कोशिंबीर बोलली ही पहा, मस्त कोशिंबीर टमाट्याची चटणी तयार झालेली आहे. रंगही चढलेला आहे तिला, छान अगदी पाणी आटून गेलेलं आहे आणि छान झालेली आहे. तोंडाला चव आणणारी ही टमाट्याची चटणी एकदा बनवून पहा, हिरव्या टमाट्याची. तुम्हाला जर समजा वाटलं तर थोडासा गूळ घालायचा तर घालू शकता, का की आंबट टमाटे असतात, गूळ घातल्यामुळे आणखीन चव येते. मी आज नाही घातला गूळ. तर आता झालेली आहे आपली, मी काढून घेते, तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने. बघा रसरशीत खूप छान लागणारी, टेस्ट एवढी जबरदस्त, तोंडी लावण्यासाठी, टिफिनसाठी किंवा चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पावांबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. एवढी जबरदस्त ही आहे. ह्या पद्धतीने वापरून पहा, खूप टेस्ट लागते, खूप छान लागते. तर मैत्रिणींना अशा पद्धतीने बनवून पहा एकदा. कच्च्या टमाट्याची चटणी, थोडे दाणे घालायचे, शेंगदाणे आणि मीठ मिरची, काही मसाला लागत नाही किंवा काहीच लागत नाही त्याला. खूप टेस्टी होती. मात्र आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ते पण सांगा मला टमाट्याची चटणी. तर मैत्रिणींनो चला परत भेटूया नवीन काहीतरी वेगळं, पण चटणी बनवून पहा मैत्रिणींनो. बाय, परत भेटूया.